गुड मॉर्निंग. तर आता मी चालली आहे पार्लरमध्ये आणि माझ्या बहिणीचं पार्लर आहे दी आर्डीज मेकओव्हर. तर चला आपण पार्लरमध्येच भेटूयात. पोचली आहे मी, चला जाऊया. खूप दिवस झाले फिरतीये आजोळी गावी, सारखं माझं फिरणं झालं आहे. तर दीदीला म्हणलं यार काहीतरी कर, खूप टाइम झालं आहे, केसांची पण जरा वाट लागली आहे. मग ती बोलली ये तू, आपण बघूयात. आणि स्प्लिटन्स पण खूप झालेत केसांमध्ये. मग आता बघू ती काय करणार आहे, आय डोंट नो. मी तुम्हाला दाखवेनच नक्की. कोणी आहे का घरात? आहे का कोणी घरात? आली डुमी. तर आता मी पोहोचली आहे, उन्हातून आली आहे. तर काय करणार आहेस तू माझा? प्रोटीन ट्रीटमेंट. तर ती माझी प्रोटीन ट्रीटमेंट करणार आहे. म्हणजे कशासाठी? तुझ्या केसांना जो ड्रायनेस आला आहे, 2 वर्षापूर्वी स्ट्रेटनिंग केलं होतं. हां. त्या स्ट्रेटनिंगमुळे कधी कधी ड्रायनेस पण येऊ शकतो. तो ड्रायनेस मला दिसला तुझ्या केसांमध्ये, म्हणून मी ठरवलं की प्रोटीन ट्रीटमेंट करावी. त्यांनी थोडीशी केस सॉफ्ट होतील आणि शाईन येईल केसांना नॅचरली. ओके. तर माझं तिने स्ट्रेटनिंग केलं होतं, तर केस माझी खूप ड्राय झालेत, स्प्लिटन झालेत. मग ती बोलली की आपण तुझी प्रोटीन ट्रीटमेंट करूयात. मग त्यामुळे स्प्लिटन्स हेअरकटनेच जाणार ना? हां, स्प्लिटन्स हेअरकटनेच जातात. कुठल्याही प्रोटीन ट्रीटमेंटने तुमचे स्प्लिटन्स नाही जाऊ शकत. ओके. तो जो ड्रायनेस आहे तो जाणार आहे माझ्या केसांमधला, आणि एक प्रोटीन मिळणार आहे. म्हणजे अशी जरा जीव गेल्यासारखी झालेत. तर थोडंसं प्रोटीन मिळेल, त्याला शाईन येईल केसांना. मी तुम्हाला आत्ताची केस आणि नंतरचे केसचं दाखवेल व्हिडिओ. मग तुम्हाला कळेल की फरक काय आहे प्रोटीन ट्रीटमेंटचा. आणि हे आर्टिफिशियल प्रोटीन मिळणार आहे आपल्या केसांना. तर चला, आम्ही थोडं थंड होतो, उन्हातून आली आहे मी आता. चलो बाय. कर ले खुद से ही प्यार।